नाशिक फाट्यावर एवढी गर्दी आहे ना, गर्दी नाही. आम्ही बस बुकिंग केली, तर बसला अजून टायमिंग आहे. त्याच्या बाकी अजून बस, ही बस होती डीकेची बस गेली. चला आता घरी. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग भावांनो. तर कशा आहे मंडळींनो, बरे असाल. आजचा दिवस तर भावांना सकाळी उठून लवकर आंघोळ करून घेतली, बिकॉज मला जायचंय भोसरीला, जायचंय भोसरी नाशिक फाटा. तर पर्सनली काम आहे, तर माझ्यासोबत आहे अनिल, त्यासोबतच मी जाणार आहे बेस. तर खाल्लं नाही का, कुलूप लावले. तर सगळे काम तर झाले घरचे, राहिले उरले छोटे मोठे काम. तर आई करून घेशील, आई करून घेईल काम. आई करशील नाही काम. मी चाललोय भोसरीला. हा एक पर्सनली काम आहे. काय छोटे मोठेच काम राहिलेत. मला अजून टाइम आहे जायला, तर 12 12:30. काय छोटी मोठी काम तर मला इथून भरपूर टाइम आहे, 12:30 वगैरे असतात. तर मी जाणार आहे, कारण की तिथून एकाला सोडून द्यायचंय. तर ट्रॅव्हल्स आहे, 3-3.5चे ट्रॅव्हल्स आहे. त्याच्यामुळं तर मी जाणार सोबत, कारण की माझ्या मित्राला पार्टनर सोबत, त्याला सिटी मध्ये गाडी येत नाही, तर गाडी चालवाय मीच असतो म्हणून. तर भावना आता मी नाश्ता करतो, जेवण घेऊन करतो, आणि तो मला दुपारी भेटतो. चला भावना, भेटतो तुम्हाला थोड्या वेळा. तर गाईज आपल्याला परत अजून एक काम राहिले, गहू राहिले. गहू वर नेऊन वाळू घालायचे, त्याच्यावर सोनं बघता की झाले. अरे हा भिजल्यामुळे वर्षी आले झाली, थोडं सोंड झाले वाले. उन्हा टाकतं पळून जातील ना काय. ज्याला आता उन्हामध्ये वाळू घालतो. तर आई अर्ध घेऊन जाणार, मी अर्ध. गाईज मी आणले 60 किलो गहू, जसे की निम्मे म्हणली होती आई. तर 40 किलो आई घेतले, 60 किलो आपण घेतले. 40 आणि 60 100 किलोचा कट्टा होता, अर्धा आपण आणला. तरी इथं वाळू घालणार आहे. झाडू मारा लागेल, झाडू मार पटापट. हे उन्हाने सगळं सोंड पळून जातील. इथं ओरलं झालं नाही. काय टाकायचं, कुठलं पोत, काय माहित कुठलं पोत टाक, म्हणजे पोत दिसत नाही मग. खाली जरा उघडा येतात. उचल, हा कटा राहिला, आईची वारी न्यायची. उचल नाही. अरे उचलाय काय नाही, पोटातली ताकद तुटून जातील, मग ऑपरेशन बंद झाले. उचलून द्यायला लागेल. जाऊ दे, मला दे उचलून, मी नेतो. सगळे दोन्ही 100 किलोचं वजन मीच आणलं. नाही उचलून, आईचं ऑपरेशन झालंय, त्याच्यात मी नाही उचल. मी फक्त आणून ठेवतो, आई वाळू घालील त्याला. बाबा झालं आजचं काम. बरं आई म्हणली नाही वरच्या टेरेसला घेऊन जायचं नाही, लागलीच असते. काय कलरही निघला नाही, हाताचं डोक्याला कलर लागले ते निघाले. चला भावना, आता मी रिकामा झालो, तर माझी कामं मी करले. तर गाईच मी जातो वर आईला हेल्प करायला. आई एकटी हेल्प कशी करणार, तर आपल्याला खूप टाइम वाजून जायला, बिकॉज आता वाजले 11 वाजलेत. तर वर आई ऐका, एकटीच काम करत.
चालते मी थोडीफार हेल्प करणार तर. गाईज साडी टाकली आपण, गहू टाकली आहे निघून उडे नाही आपण फरच्या लावून टाकतो. गहू भिजले का रे? किती खडे आहेत रे हे, निसा लागतात. एवढी तर निसणार आहे. मी चाळ देतो तुम्ही नसायची का खर्च पांगवायची काढायची. काहीच गावामध्ये एवढे खडे निसून टाका लागला आहे. हे खाली फक्त खडे खाली लागायचे कोणाला तरी. ये तिकडे वड ना. काय वड की तिकडं मी तिकडं असं. अच्छा इकडे जागा आहे ह्या. काय सोंड दिसले का तुम्हाला? किती येत सारे, किती सारे सोंड. याला आता चाळून घेतो, चाळून नाही का सोंडी साईडला करतो मग वाळू घालतो. असे निघणार ना ते आहे नाही. तर भावांनो मला आलाय माझ्या मित्राचा सख्या भावाचा फोन. तो म्हणला चल, पहिला म्हणतो जाऊ की येऊ. अरे मला म्हणलं मी येतोय म्हणून. तर आता मी जातो. पोहोचले जायचंय, पोहोचले नाशिक कडे जायचंय. चला आता काहीच बघा बोलू नाही शकत, आवाज किती आहे बघा. काहीच बिकॉज आमचा पोपट झालाय, आम्ही रिटर्न आलो. तर आता 3 वाजता जायचंय. सांगतो रिझन काय आहे तर सध्या काम आहे आपल्याला, गाडी घेऊन आपण चाललोय नाही का. पायाची करून टाकणार रे घाण पोपट, म्हणजे पोपट सांगतो. चला घरी गेल्यावर सांगतो तुम्हाला. तर गाईज पोपट झाला आमचा, कसा झाला सांगतो तुम्हाला. तर 3:30 वाजताची गाडी ती डायरेक्ट 5:30ला आहे. तर एवढ्या लवकर जाऊन तर काय काम आहे, त्याच्यामुळे रिटर्न चालला आला घरी. आता 2 वाजता डायरेक्ट 2 वाजता निघणार. काय आता मी चाललोय रिक्षाने आणि आमचा भाऊ येणार आहे मोटरसायकल. हे ना डायरेक्ट भेटस ना. टेशिंगला आला उडून नाशिक फाट्या पोहोचत राहिला. तर घेऊ लागेल त्याच्यात. चला गाडी आता आपण दबून चालत नाही ते गाडी, नंतर जाऊ. काय दबून नाही चालत ते गाडी. एक केसाला बघतो रे पांढरं लागले. काहीच नाशिक फाट्यावर खूप वेळ टाइम झालाय, बस यायची वाट बघतोय. आमचा पेट्रोल मामा माझ्या सोबतच आहे, जाणार आता आमचं पेट्रोल मामा. बसची वाट बघत बघत गाडी बसले. तर काहीच नाशिक फाट्यावर एवढी गर्दी आहे ना, गर्दी नाही. आम्ही बस बुकिंग केली, तर बसला अजून टायमिंग आहे. त्यांच्या बाकी जायचं बस आपली आपली बघ, आपली बघ. आणि आम्ही अक्षरशः 3 वाजल्यापासून आलोय, बस सापडत गाड्या. इथून सगळ्या नाशिक फाट्यावर सगळ्या गाड्या चालल्यात, तर आमचीच बस सापडत नाही. सामान पण आले, तर बसून दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही. चला ही
ही बस होती डीकेची बस गेली. चला आता घरी. तर भावांनो बस खूप लेट झाली. ॲक्च्युली आता वाजले 8:30 वाजले. तर आता आम्ही चाललोय घरी. डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटतो. जायचं आहे ना घरी. गाडी चालू म्हणलं तुम्हाला गाडी चालायला तीच येणार. लायसन नाही. चला भावांनो जातो घरी. तर मित्रांनो फायनली चाकणला पोहोचलोय. पोहोचलो जंगल में भटक गए भाई लोग हम. जंगल में भटक गए. रस्ता खतरनाक दिसतो आपल्याला. खरंच आम्ही जंगलामध्ये भटकलोय. देखो भाई ये कौन सा जानवर का आवाज है भाई ये. कोण सरे जायचं आम्हाला खरंच वेळ लागले. कसले पण आवाज काढते. चला भावांनो आता पोहोचलो आणि 5 मिनिटात घरी पोहोचतो. आमचा बाय बाय. काय रे सुनसान रस्ता आहे. तर काय सुनसान रस्ता आहे. सुनसान रस्त्यामध्ये आपण एकटाच चाललोय. गाड्या पण येतात.